चला आज दोघं जण घरी होतो तर त्याच्यामुळं त्यांना म्हणलं चला फुलतांब्याला आहे ना देव टाकायला चला म्हणलं सोबत. भारी दिसतं ना. चला म्हणलं फुलतांब्याला आल्याचा एक व्हिडिओ काढा. तसं तर सतत आम्ही फुलतांब्याला येत असतो बरं का. म्हणजे असं कोणाचे दहावे बिवे असल्यानंतर किंवा चांगदेव महाराजांच्या पाया पडायचं असल्यानंतर किंवा एकादशीला यात्रा असते ते यात्रेनंतर इथलचं वातावरण बघायचं. तुम्हाला किती छान वातावरण आहे. आसपासचे जेवढे गाव आहे का तेवढ्यांची इथं दहावी होते तर आणि मग ह्या इथं आहे ना जेवणाची सोय असते. चला उठा कवर टाइमपास करता. बसायचं म्हणलं तुम्हाला कवर बसायला आवडेल. काय शंकराचं मंदिर लय फुलतांब्याला. म्हणजे इतके मंदिर आहेत ना जवळजवळ. दिसत बरोबर दिसते. हे काय चला तुमचं लय जास्त कौतुक करू. आल्यानंतर मला गुळाचा चहा प्यायचा आहे. ज्याने तेव्हा एकदा इथं चहा पिली होती आणि लय येड्याने केलं होतं ना. चांगदेव महाराजांच्या मंदिरात पण जाऊ ना आपण नंतर. चला देव सोडायला यायचं. वटी का आपल्याला कशाला वटी भरायला का भरावं लागते आहे ना. गंगेची वटी भरावं लागते. तसं नसतं काय माहिती. स्टिकमुळं आहे ना लांब आहे बरं का. असं स्टिक आवाज येतो का नाही. इकडच्या साईडने या ना पण पिंटू मामा समोरचं दिसत नाही. हेच काय दिसतं राव. चला तुम्ही असं इकडलं नाही दिसतं सगळं दिसतं. चला तसं बी फुलतांब्याचे भरपूर व्हिडिओ काढत असतील लोक येऊन. नवीन फुलपान काय झालं बरं धरा मागचा कॅमेराला स्टॉप करा. चला पिल्ल्याच्या पप्पाचं लईच चाललंय. पुढच्या कॅमेऱ्यानं दाखव सगळं. पुढच्या कॅमेऱ्यानं दाखव सगळं. इथं जर ब्राह्मण लोकांनी काही पूजा बिजा सांगितल्या का त्या इथं करत असतात बरं का. काय म्हणते आजी. थांबा तिकडून येऊ द्या देव हे करून. मतदानाचे पैसे आले असतील ना. काय नाही आम्हाला 500 रुपये दिले. मग किती घ्यायचे. हो गाव किती किती वाटले. या धोत्र गोदरेला 1000 माणसं 1000 हजार. आम्हाला तर काहीच नाही आले. काय नाही गावते. आम्ही का जळगावचे. आम्हाला पण 500 झाले. 1000 नाही. काय घ्या आता जे दिलं ते घ्यायचं. आम्हाला एकच 500 दिले. मग आता 500 रुपये रोज कमवला एवढं म्हणजे किती लागतं एकटे जीवाला खायला तरी. हाय आता लेकरं बाळ नातंड परतून लेक वारेले. मग आता एवढा पाय दुखतोय मग घरीच थांबायचं ना आजी. मस्त काय काय करते. काम धंद्याला जात का कुणी मग. तिकडून येताना देते थांबा. हे देव बुडून येऊ राहिलोय आम्ही. बोला ना आजी. हा कसं असलं तरी बरंच म्हणायचं आहे का नाही. कसं असू द्या बरं म्हणायचं. एक पोरग एक पोरगी बस झाले तेवढेच म्हातारे होऊ द्या. तेवढे सुखाचे राहू म्हातारे हो. त्यांची शाळा द्यायला शिक्षण. मग काय रेल्वे आली नाही आई. देव आणले तर विसर्जन करायला. रेल्वे आली. तुम्हाला रेल्वे दाखवते बरं का. चला इकडून या ना पायऱ्यावरून. तिकडून कुठे गेले. पाणी जर असलं ना पावसाळ्यामध्ये या पायरीपर्यंत. पायरीच्या वरती पाणी येतं ना. त्या तिथलच्या ते पाय हे दिसतं का ते आज्या बसलेल्या तिथपर्यंत आहे ना नदीला पाणी येत असतं बरं का. चला माझी लई इच्छा होती की नदी म्हणजे नदीमध्ये गेलं का रेल्वे यायला पाहिजे. मग तेव्हा आहे ना व्हिडिओ काढायला मजा येईल. तर माझी इच्छा पूर्ण झाली. कोणची डबल लाईन झाली म्हणले तुम्ही. अलीकडला पूल नवीन झाला. ते लाल पांढरं का पूलच पूर्ण पट्टाच नवीन झालाय. मोऱ्या नवीन झालेलं नाही का नदी. आणि त्या पलीकडच्या मोऱ्या इंग्रजांच्या काळातले आहे ना. हा ती इंग्रजांच्या काळातली ती. नदीला अशा पायऱ्या आहे बरं का. आणि इथं दावे बिवे झाले ना सगळं इथं सामान असतं असं पडेल. हे बघा कशी नदी फुलतांब्याची. गोदावरी ना हो. लोकांनी पिठं सुद्धा इथं सोडून गेलं. पाण्यात टाकायचं ना.
इकडे माझ्याकडे मी जाऊ. नको नको तुम्ही इथं राहा. आपल्याला देवा टाकायला जायचंय. कुठून जावं तेच इकडे कळणार सर नाही. तिकडे कुठं त्या तिकडे. तिकडं इकडे नको. लय गडूळ पाणी हो. त्यात चांगलं पाणी तिकडं. त्या तिकडे त्या बाया उभ्या आहे का तिकडे जायचंय मला. ह्या इथून जाऊ. थांबा आपण. थांबा रेल्वे आलेली दाखवते मी तुम्हाला सगळ्याला. लय भारी वाटतं बरं का असं. किती मोर आहेत हो या सगळ्या? 21. 21. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही बाबा लय लांब वर येते. मला नाही गिनती यायची. इथून स्टार्ट होत्या मोऱ्या नदीच्या तर त्या कोपऱ्यापर्यंत ती रेल्वे येऊ राहिली त्याच्या पुढे इथं. मला रेल्वेमध्ये बसायची लय इच्छा होती बरं का. नवीन पुलावरून जा. लय आवडते रेल्वेत बसायला. नवीन पूल झालेला आज पहिल्यांदा पाहिलं पण मी. जुग 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 आगीन गाडी चालली कशी रुळावरून. अय बाबा हाय कर हाय कर हाय कर. आम्ही शाळेत जायचो का अशी रेल्वेच्या कडेला बसलेले माणसं असायचे का आम्ही त्यांना ना बाय बाय करायचो. कशी चालली रेल्वे बघा रुळावरून. किती लांब आहे पाहिजे. किती लांब वर हो खरंच. मोठी गाडी आहे होती. लांब लांब जाणारे येणारे पॅसेंजर तर बंदच झाल्या. पण ना असं जास्त व्हायब्रेट झाल्यासारखं होतं रेल्वेत बसल्या असं पुलावरून जाताना गाडी. धरा असं 1 मिनिट मी झूम करते. नीट धरा ना त्या खाल्ल्या पिल्ल्या आणि दिसली का गाडी चाललेली. लई झूम होते. चला काय बघायचं त्या गाडी. गेली गाडी. कुठून जायचं हो लईच हे असताय ना. चला या. अहो मग आता कसं असतं नदीमध्ये लोक लगेच म्हणतात नदीत काही टाकलं की पवित्रच. ह्या इथून उतरून जायचं का. ह्या इथून दगडावरून जाऊ ना. चला तर मग 10वे होते म्हणल्यावर टकले टुकले होणारच नाही. कोणाच तरी 10वा झालेला दिसतो. आणि नदीमध्ये ना असं मेलेल्या माणसाची राख. आता इकडून काय कमी केस आहेत वय. धरा ये मोबाईल. निर्धारा निर्धारा आहे निर्धारा ना. धरला ना. दाखव इकडं. गोदावरी तीर्थ गंगेची आणि याच्यात आहे साफसफाई. ना 2 पुलं आहे. एक इंग्रजाच्या काळातला आणि एक आत्ता बांधलेला आहे. चला आता फॉरेनर तुम्ही चला. नदीमध्ये बघा किती छान छान मूर्त्या बिरत्या सगळं टाकून देते. खरं तर आहे ना नदीची ना अशी अवस्था नाही पाहिजे बरं का. साफसफाई केली पाहिजे ना नद्यांची आहे ना. पाणी नसल्यामुळं असं दिसतंय नाही तर लय बेकार दृश्य असतं बरं का पाणी असल्यावर. मला तर लय भीती वाटते जेव्हा जेव्हा पाणी असेल तेव्हा यायची. पाणी अडवलेलं आहे. कुठं ठीक आहे त्या कितीला. म्हणजे कितीला ठीक आहे पलीकडे किती. तिकडं पाणी आहे का म्हणजे. अगं कसलं पाणी. हिरवगार पाणी आहे पण ते कसं नदी असल्यामुळं पावित्र्य त्याच्यात आंघोळ्या करावं लागते दहाव्याला आले लोकांना आहे ना. मला लय करमत इथं पण एवढंच फरक आहे की इथं आहे ना लय असं टक्कल बिक्कल 10वे बिवे झाले ते केस पडलेले असतात माणसांच्या हाडकं राख. असं जाऊ आपण. असं या चला तिकडनं कुठं जागा आहे जायला. कुठं न घुसत येतं. नाही ना वर असं जाऊन परत इकडून. गावगावचे राखी इथंच येऊन पडते आहे ना. बरोबर म्हणजे या नदीला काहीतरी असं शास्त्र आहे ना त्यामुळं. पाहिलं की नदीचे पाणी कसं आहे. शेवाळलंय पाणी सगळं आहे ना. या इकडनं सरळ धर. धरते ना सरळच. तुम चलो ना मी फुकनाबाईन तुम्ही पण. निडवाला व्हिडिओ चालू. पाणी पाहिलं का कसं डबक्या डुबक्यांनी साचलंय नुसतं. ते तिकडे आवाज येतोय धबधबा. कुठं पाणी तिकडं कुठं शिक वाहतं पाणी ते काय दिसत नाही तुला. कुठं. ते का ते माणूस नाही का ते वाहत. हां आणि ते पाणी कुठून जातं. इकडे आहे ना चक्रधर स्वामींचं मंदिर आहे बरं का. पुढं किती पाणी पाहिजे. हा यो खरंच तिकडे लय पाणी आहे ना. धरा असं 1 मिनिट मी झूम करून दाखव. त्या पाण्यात तिकडे जाऊन टाकायला नकोय बाई 1 तास लागन तिकडे हा जाता 1 तास लागत कायच. नाही लागन ना.
हळ. हे बघा हे चक्रधर स्वामींचं मंदिर आहे बरं का पुलतांब्यामधलं. बरं चला स्टॉप करा जाऊ चला. खोचल्या जाय नाही मुरमार देऊ का सोडून असं. जाऊ दे. साखर आणली तुम्ही. फुलं बी बघा ना मोजकेच बरोबर आले. अंदाजे तोडले होते झाडाचे. देऊ का बाकी साखर पाण्यात. देव कधी पण आहे ना आपण विसर्जन करताना आहे ना नदीच्या ठिकाणीच टाकायचे बरं का. आणि असं म्हणजे धूप दीप दावून आणि साखर बिकर खडी साखर ठेवून नंतर देव विसर्जन करायचे. नुसतं कोणी कोणी काय करतं पाटात टाकून देतं चारीत टाकून देतं तर तसं कधी नाही करायचं. पाया पडा उठा. मग मी दाखवते बरं का काय काय होतं विसर्जन करायला आणलेलं देव. सप्तशृंगी मातेची मूर्ती होती आणि हे लक्ष्मी यंत्र होतं आणि हे खंडोबा आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. द्या सोडून पाणी इकडं चांगलं होतं त्याच्यामुळे इकडं आलो बरं का आम्ही पाण्याकडं. ते तिकडं लई घाण होती. सोडा. पालती पडी ती मूर्ती उतानी करा नाही तर नका बाई लय मोठ खड्डा आहे तिथं. शेवाळलेली जागा आहे एकतर. ए तुम्ही लय स्टाईल मारते राव द्या सोडून. काही मंत्र बोलते नसतं ना येत नाही काय नाही. ती सप्तशृंगी मातेची मूर्ती ना पालती पडी मी करू का उतानी. अरे 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 देव आता विसर्जन केल्यावर पण अगरबत्ती वावतात का. अहो दगड ते खडक आहे खडकात कस काय खोचन. इथं पाहिलं का कसं खड्ड आहे खड्ड्यात बी पाणी. जिरं काय म्हणते तो याला जिरप का काय जिरं काय म्हणतात ना काहीतरी म्हणतात असं खड्ड्यात जर पाणी साचलं ना त्याला काहीतरी म्हणतात. हां रेल्वे काय ह्या बघा हे चक्रधर स्वामींचं मंदिर आहे बरं का. इथं जायचं का हो तिथं. इकडनं नसेल शॉर्टकट जायला. हाय ना हे काय ते बघा पायऱ्या. मग काय झालं न सोडून द्यायला आपण देवाच्या पाया पडायला चाललोय थोडी काय करतोय. हां जाऊ ना का नको. आणि ह्या इकडं आहे ना श्री चांगदेव महाराजांचं मंदिर आहे. जाईन मी तुम्हाला तिथं दाखवते वाटलंच तर. आधी पण गेलेले होते पण कसलं मस्त वातावरण आहे बघा ना. असे खडकं बिडकं मस्तपैकी पाणी बिणी असं उन्हाळ्यात आलं असं पाणी नाही राहत बरं का. सारं आटल्यालं राहतं है ना. एखाद्या पिक्चरची शूटिंग घ्यायला लय भारी लोकेशन आहे ना. हिरो नाचो नाचो असे नीट वागते वागते मग एका एकी कार का येतं. बाय बाय. बरं चला आता स्टॉप करा. गंगेच्या पाण्याने तोंड हातपाय धुतलेलं चांगलं राहतं. ही आमची विद्याबाई. तसे तर आंघोळच करत असते चांगलं धुई. पाणी उडून इकडं कपचे बस कापला. चला हे माल वाहतूक गाडी रेल्वे जा ह्यो माल घेऊन जळगावला. जर आता माल वाहतूक चालली रेल्वे नाही दिसत हो एवढ्या लांबचं.
भेंडकुळ्याला आहेत बरं का. ए हळू जाताना डबकाडा आंघोळ करायला. आंघोळच करावं लागते हो तसं तर. डबकड कसं आहे पाण्याचं. ए चला ना ह्या मंदिरात जाऊ ना आपण. चक्रधर स्वामीचं मंदिर आहे, लय जवळ आहे. स्टॉप करा, वरचं बटन दाबा. स्टॉप करा म्हणलं कटच करतात. वरचं हा वरचं. हा धरा तुम्ही हातात बोंगे. इथं आहे ना कोणाची तरी समाधी का काहीतरी असं वाटतं. सीताराम कृष्ण कडक मुंबई यांच्या प्रयत्नाने मंदिरास काम पूर्ण झाले. चला पाया पडलो. लय डबकड येतं बाबा नदी मध्ये. आम्हाला येऊन द्या ना. इकडं बी काय माहिती, आपल्याला नाही माहिती बरं का. पण आपण सगळ्या धर्माच्या देवाला जातींना सगळं मानणाऱ्यांपैकी. मी तर श्रद्धा अंधश्रद्धा भूत देव सगळं मानते बाबा. बाई ग थोड्या जरी पायऱ्या चढायचं म्हणलं का मला लय पाय दुखते. कुठून? सावलीतून. मग काय उन्हात शूट होत नसतं का? हे बघा असं अशी नदी दिसते बरं का. आई शपथ दम लागला मला. आपण किती लांबून आलोय ना अशा खड्ड्यांनी. लय भारी लोकेशन आहे बरं का व्हिडिओ काढायला. पण काय चला आम्हाला व्हिडिओ काढायचे होते. माझा शॉर्ट व्हिडिओचा चॅनल आहे बरं का एक, त्याच्यावर टाकायचे होते. पण नेमके ना माझ्या दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ गेले ते. को बाई माझ्या पायाला गोळे आले. आई शपथ. चला म्हणलं एवढ्या लांब आलोय. अयो अय हा बायकोची माया दया क्यू हाय का नाही. मेली का जगली पाठीमागं सोडून निघते साठ सुटते. सगळ्यात जास्त मी म्हणते ना एवढ्या आमच्या पंचक्रोशीत. इकडून आहे, इकडून या ना. हो उलट कोणी मंदिरात जातं का? कसलं भारी लोकेशन आहे. चिंचा बघा किती इथं. मला दम लागला. नदीच्या वरती टेकाडावर मंदिर येते. लय मंदिर ते सगळं. हा जेवढे जास्त मंदिर कुठं असतील ना तर फुलतांब्याच्या नदीला कसं दिसतंय. इथं आधी 2दा-3दा येऊन गेले बरं का. मी व्हिडिओ काढला होता. पिल्ल्याच्या बापाने ना चूक केली. सगळा व्हिडिओ उलटा सुलटा करून टाकला होता. तो का खाली आपण त्या तिथून खालून आलो होतो. आले ना. पहिलं आम्ही ते घरं दिसतात का तिथं यायचं बरं का. मला आहे ना औषधं घेण्यासाठी लय औषधं केले, लय दवाखाने बघितले, सगळं केलं पण कुठंच फरक पडत नाही मला. 10-12 नाही 15-20 पायऱ्या चढल्या माझा एकदम असा दमछाट झाला. जय बाप्पा सुखाचं ठेव. हे फुलतांब्याचं चक्रधर स्वामी महाराजांचं मंदिर आहे. मंदिर किती छान आहे बघा ना. मंदिरामध्ये पाय ठेवल्या असं पवित्र वाटलं एकदम. असं मनाला शांती. कुठले बी मंदिर तसेच असतात. चला ना. हां अशा पायऱ्या चढा उतरायच्या म्हणलं का मला काय नाही होत. पण चढायच्या पायऱ्या म्हणलं का मला लई दम लागतो. घ्या दर्शन. धरा हळू धरा. लय कॅमेरा हलवता तुम्ही. नीट धरा. इथं तिकडून जाऊ द्या मला.
देवा चक्रधर स्वामी माझ्या व्हिडिओला यूज येऊ द्या, हेच तुमच्या चरणी प्रार्थना. बाकीचं काही मागत नाही. नवरा लेकरं सुख समृद्धी शांतता आनंद घरात नांदू द्या. बाकीचं काही नाही मागणं देवाला. किती छान फोटो आहे श्रीकृष्णाचा. मागच्या वेळेस आलो तेव्हा आपण इथं असं नव्हतं ना, है ना. हे नेमकं म्हणजे असं काय आहे, दत्तात्रय पुंडलिक आहे 2021 मर्दनस्थान म्हणजे काय हो, मलाच नाही माहिती. आणि तिथं ते असे गठुडे काय बांधलेले हो, काय ते त्याच्यामध्ये काही काय माहिती, असे असं गठुडे नारळ असं बांधलेलं आहे. काय आपण कोणा नाव ठेवले का, चांगलंच ना. जय भगवते हरी, हिरा आहे कमल हिरा ही सुंदर. कुठल्या पण मंदिरात जाओ लय भारी वाटत आहे ना. माझी चप्पल इकडं नाही हो. चला झालं एकदाचं देव विसर्जन केले आणि चक्रधर स्वामीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. इकडचं बाहेरूनच मंदिरामध्ये दर्शन घेतलं. हातामध्ये स्टिक आणि मोबाईल असल्यामुळे लोक असे एकसारखं येड्यावाने होते. तर हातात स्टिक असलं आणि व्हिडिओ करत असलं ना माणूस, त्यांना म्हणलं आज मला उपास आहे, चहा बी पाजा म्हणलं. मनासारखं फिरवलं बरं का आज यांनी. इकडं बघा ना, असं मनासारखं म्हणजे नाहीतर कुठं जर गेलं ना नुसतं असं धाव आवर चल आवर पटकन चल असं करत असते बरं का. ओ गार द्या ना हो दादा, गार नाही. चला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढा. मला फिरायला लय आवडतं बरं का, पण दुखण्यामुळं जेवढं फिरताना आहे ना मजा वाटते ना, तेवढं नंतर संध्याकाळी असे हातपाय दुखत आहेत ना, लय हातपाय दुखत आहेत. आता एक कप चहा पितो आणि जातो. आणि मी तुम्हाला आधीचा जो व्हिडिओ डिलीट झाला होता ना, की सकून पाहण्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकीन म्हणलं होतं, तर मला लवकर आहे ना ठिकाण सापडत नव्हतं. पण आता ठिकाण सापडलेलं आहे एका ठिकाणी. तिथं जाऊन जर ते म्हणजे ते सकून पाहणाऱ्या माणूस आहे का बाई ते नाही माहिती मला, पण त्यांची हरकत नसले तुम्हाला परत एकदा सकून पाहण्याचा व्हिडिओ टाकते मी. फुलतांब्याला आलं ना लय भारी वाटतं बरं का, मनाला घरी जावं असंच वाटत नाही. बरं चला बाय सगळ्यांना.